जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी। 1973 साली दलितांचे नेते काशीराम यांनी ही घोषणा दिली। दलितांना आरक्षण मिळावे म्हणून काशीरामांनी संपूर्ण देशात चळवळ उभी केली। पुढे मोरारजी देसाईंनी 1979 साली मंडल कमिशनची स्थापना करून देशात ओबीसींची संख्या किती याचा सर्वे केला होता। मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार 1990 मध्ये देशाचे पंतप्रधान PV सिंग यांनी ओबीसींना सरकारी व खाजगी क्षेत्रात 27% आरक्षण लागू केलं। याच कारणाने अख्खा देश पेटला होता। देशाचं अख्खं राजकारण बदलून गेलं होतं। तर आज आपण याच जाती निहाय जनगणनेचा संपूर्ण इतिहास पाहणार आहोत। सोबत सरकार कोणाचे असो सगळेच या जाती निहाय जनगणनेला का घाबरतात हे देखील पाहणार आहोत। नमस्कार, मी सागर। गोष्ट कोणती असो मी मात्र खरं बोलतो। कास्ट रिझर्वेशन का गरजेचे आहे हे पाहण्याआधी त्याची गरज का पडली हे पाहावे लागेल। तर 1933 साली ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी भारताच्या जुन्या चालीरूढी जातींचा अभ्यास केला होता। त्यावेळी त्यांच्या असं लक्षात आलं की भारतात काही जातींचे लोक पुढारलेले आहेत व काही समाजाच्या खालच्या स्तरावर। म्हणून त्यांनी सर्वांना एकाच लेवलवर आणण्यासाठी कम्युनल अवॉर्ड या नावाने आरक्षण लागू केलं। त्यांचा उद्देश एकच होता, समाजातील मागासलेल्या घटकाला देशातील सरकारी कार्यालयात, शाळा, कॉलेजमध्ये स्थान मिळावे व मागासलेला समाज देशाच्या मुख्य प्रवाहात यावा। ही झाली गरज। आता देशात पहिल्यांदा जाती निहाय जनगणना कधी झाली हे पाहू। मी आत्ता मागं सांगितलं की रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीचा अभ्यास केला, पण त्यांना कसं माहीत झालं की देशात इतके टक्के मागासलेला समाज आहे म्हणून? तर 1931 साली देशात पहिल्यांदा जाती निहाय जनगणना झाली। त्यामध्ये कोणत्या जातीचा, प्रांताचा समाज साक्षर आहे, त्यांची संख्या किती याचा सगळा डेटा उपलब्ध होता। देशात 1931 साली झालेली जाती निहाय जनगणना शेवटची ठरली। त्यानंतर आत्तापर्यंत कोणते सरकार जाती निहाय जनगणना करू शकलेलं नाहीये। तसं 2011 साली सोशल इकॉनॉमिक बेसवर झाली होती, पण त्याचा डेटा कुठं गायब झाला कळलंच नाही। आपण देशात नेहमीच समानतेचे, बंधुतेचे ढोल पिटत असतो। मग आपण या जातीचे इतके लोक आहेत हे मोजून परत त्यांच्यात तेढ निर्माण का करायची? तर जातीय जनगणना करायची गरजच काय असं काहींना वाटत असेल, पण मी तुम्हाला सांगतो याचे काही तोटे पण आहेत आणि फायदे पण। सुरुवातीला फायदे पाहू। जाती निहाय जनगणना केली की त्यात कोणत्या जातीचे किती लोक हे तर कळेलच, पण सोबत ते साक्षर आहेत का, त्यांची आर्थिक स्थिती काय आहे हे सुद्धा कळेल। त्यामुळे सरकारला विशिष्ट समुदायाच्या कल्याणासाठी योजना आखणे सोपे होईल, जेणेकरून मागासलेला समाज मुख्य प्रवाहात येईल व राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण सुद्धा देता येईल। हे झाले फायदे। आता याचे तोटे पाहूयात। 1979 साली मोरारजी देसाईंनी मंडल कमिशन गठीत केलं। या कमिशनचा उद्देश एकच होता, देशात SC ST सोडून मागासलेला समाज किती आहे हे शोधून काढायचा व त्यांच्यासाठी आरक्षण लागत असेल तर ते किती टक्के द्यावं हे सांगण्याचा। बिहारचे माजी मुख्यमंत्री BP मंडल हे या कमिटीचे अध्यक्ष होते। त्यांनी 31 डिसेंबर 1980 ला मंडल कमिटीचा रिपोर्ट सरकारपुढे मांडला व OBC म्हणजे इतर मागासवर्ग प्रवर्ग देशात 52% असल्याचे समोर आले व मंडल कमिशनने त्यांना सरकारी नोकऱ्या, शैक्षणिक सवलतीमध्ये 27% आरक्षण द्यावे असे नमूद केले। पुढे 1990 साली PV सिंग हे पंतप्रधान झाले आणि त्यांनी मंडल कमिशनच्या शिफारशी लागू करत OBC प्रवर्गासाठी 27% आरक्षण देऊ केलं। याच्या विरोधात देशभरात आंदोलने, निदर्शने होऊ लागले। इतिहासकार रामचंद्र गोवा यांनी इंडिया आफ्टर गांधी या पुस्तकात म्हटले आहे की दिल्ली युनिव्हर्सिटीमधील देशबंधू कॉलेजच्या राजीव गोस्वामीने आत्मदहन केलं आणि संपूर्ण देशात गोस्वामी आरक्षण विरोधाच्या आंदोलनाचा चेहरा बनला। त्याच्या पाठोपाठ 200हून अधिक विद्यार्थ्यांनी स्वतःला अग्नीच्या हवाली केलं होतं व 60हून अधिक जण जखमी झाले होते। आणि हाच तो तोटा। सरकार कोणाची असो सर्वांना भीती एकच, जाती निहाय जनगणना केली तर सर्व आकडे समोर येतील आणि OBC जास्त झाली की तेच म्हणतील आमचं आरक्षण वाढवा। SC ST वाले म्हणतील परिस्थिती आमची बिकट आहे मग यांना आरक्षण का? आणि हा वाद कधी दंगली, जाळपोळीत बदलेल कळायचं सुद्धा नाही। या परिस्थितीत सरकारला पायउतार व्हावं लागू शकतं। पण माझ्या मते देशातील जनतेने असं करायला नाही पाहिजे। जसं की एखाद्याच्या घरात 2 मुलं आहेत व त्यातील एक थोडा मंद आहे व दुसरा हुशार। त्यांची आई मंद मुलाकडे थोडं जास्त लक्ष देते, म्हणजे हुशार मुलावर तिचा जीव नाही असं नसतं। तिची एकच इच्छा असते की दोन्ही मुलं सारखीच हुशार व्हावीत, दोघांचं पण चांगलं व्हावं। म्हणून सगळ्यांनी देशात बंधुतेने राहिलं पाहिजे। ज्या OBC प्रवर्गासाठी एवढं रान पेटलंय त्या सर्वांना या 27% आरक्षणाचा फायदा होतोय का हे पाहण्यासाठी मोदी सरकारने ऑक्टोबर 2017 मध्ये दिल्ली हायकोर्टाच्या रिटायर चीफ जस्टिस G रोहिणी यांच्या अध्यक्षतेखाली 4 सदस्यीय कमिटी स्थापन केली होती। कमिटीनुसार OBC प्रवर्गातील 6000 जाती आहेत व काही समुदाय आहेत। त्यातील फक्त 40च जाती 50% पेक्षा जास्त आरक्षणाचा फायदा घेत आहेत। म्हणजे बघा हे नंबर्स किती धक्कादायक आहेत। नुकतेच बिहार सरकारने जाती निहाय जनगणना केली।
त्यानुसार बिहार राज्यात SC/ST व OBC धरून संपूर्ण राज्याच्या 82% इतकी जनता असल्याचं समोर आलं आहे. या आकड्यांमुळे देशात हिंदुत्व वर्सेस मंडल असा सामना होताना दिसेल असंच वाटतंय. सरकार असो किंवा विरोधातील सगळ्यांनी जनतेची हित समोर ठेवूनच राजकारण केले पाहिजे. जाती धर्मांवर तेढ निर्माण करून देशातील वातावरण बिघडून क्रूर राजकारण झालं नाही पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? देशात जातीय जनगणना झाली पाहिजे का? हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल किंवा माहिती आवडली असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी तुम्हाला तर माहीतच आहे, गोष्ट कोणतीही असो, मी मात्र खरं बोलतो. धन्यवाद.